या शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये 580 शिक्षकांच्या भरतीबाबत बनावट भरती आहे, याची चौकशी करावी अशी मागणी खुद्द उल्हास नरड जे डीडी आहे त्यांनी स्वतः तक्रार केली होती असं म्हटलं जात आहे. हे बघा, उल्हास नरडला बळीचा बकरा केला. खाली पदांना मान्यता देण्याचं काम शिक्षणाधिकारी करतात आणि शिक्षणाधिकारी संपूर्ण प्रपोजल पाठवल्यानंतर अंतिम निर्णय हा डेप्युटी त्यांचा पगार सुरू करायचा, त्याला मान्यता अप्रूव्ह देण्याचं काम शेवटचा, ही फाईल शेवटची असते डेप्युटी डायरेक्टरकडे. पण चोर सोडून खालचे सगळे चोर सोडले आणि उल्हास नरडचा हा राजकीय बळी घेतलेला आहे. मी असं स्पष्टपणे म्हणतोय, हा राजकीय बळी आहे. या लोकांच्या ज्या शाळांमध्ये ह्या 500 पदांच्या भरती झाल्या त्यात अनेक शाळा सत्ताधाऱ्यांच्या आहेत, काही शाळा सत्ताधारी आमदारांच्या जवळच्या आहेत आणि त्यांनी केलेलं हे पाप आहे. त्याला ज्या वेळेस हे शिक्षकाच्या मान्यतेचा प्रस्ताव देतो ते संस्था चालक देतात. संस्था चालकांनी तो प्रस्ताव देत असताना तो प्रस्ताव तिथून शिक्षणाधिकाऱ्याकडे जातो, त्याचा प्रवास शिक्षणाधिकारी, वित्तलेखा अधिकारी हा सगळा प्रवास करून ती अंतिम फाईल, आणि तिथेही तो कोड जनरेट वगैरे करायचा असेल पे स्केलसाठी किंवा पगार देण्यासाठी, तो सगळं खाली होतं. हे सगळे खालचे त्यावेळेस यांनी स्वतः उल्हास नरडनी माहिती घेतली. उल्हास नरड यांनी, मी कोणी चोर आहे, बदमाश आहे किंवा कोणत्या अधिकाऱ्याला पाठीशी घालत नाही, परंतु उल्हास नगरनी उलट पत्र लिहून या सगळ्या प्रकरणाची चौकशीची मागणी केली होती. आणि असं असताना त्यालाच पकडणं, मागे ज्यावेळेस एक डोर्लीकर नावाचा अधिकारी सस्पेंड झाला, तो कुणाच्या जवळचा आहे हे आम्हाला माहित आहे आणि त्याच्या वेदना कुणाला झाल्या, सत्ताधारी पक्षातील नागपूरच्या आमदाराला, हेही माहित आहे. त्यामुळं त्यांचा बळी घेतला. याची खरं तर करा ना चौकशी, SIT चौकशी करा. अरे खालच्या अधिकाऱ्यावर, खालच्या लोकांवर कुणावरही गुन्हे दाखल झाले नाही आणि डेप्युटी डायरेक्टर दोषी कसा ठरतो, हा खरा प्रश्न आहे. मग करायचंच असेल तर खालून वरपर्यंत या आणि विभागाची परवानगी न घेता, खरं म्हणजे एखादा काही मान्यता दिली असेल तर विभागीय चौकशी होऊ द्या. विभाग एखादा तुम्ही समिती नेमा, गव्हर्नमेंटने नेमायला पाहिजे. त्यानंतर चौकशी अहवाल आल्यानंतर जे काही दोषी असतील त्यावर कारवाई करायची आतापर्यंत पद्धत होती. पण डायरेक्ट पोलिसांनी या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला हात घातला, कारण खालचं सगळ्यांचं पाप लपवायचं होतं, हा त्यामागचा उद्देश होता. 580 जो घोटाळा समोर येत आहे तो प्राथमिक विभागाचा, हा माध्यमिकचा आहे. तर यावर गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीच्या नियुक्त्या बोगस सह्या करून किंवा बॅकडेट मध्ये करून गेला आणि त्याच्यात एरियस असो की लाखो रुपयाचा पगार असो तो उचलला गेलेला आहे. मंत्रालय सराव चौकशी सुरू आहे, पण पुढे होऊन किंवा मंत्रालय विभागातून असे अजून कुठले असे स्पष्ट आदेश आलेले दिसत? बघा, गेल्या 5-7 वर्षामध्ये हे जे काही प्रकार झाले, अनेक सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या या संस्था आहेत. त्यामुळं चोरच स्वतः असेल तर म्हणजे कुंपणच जर शेत खात असेल तर अपेक्षा कोणाकडून करायची? आणि हे सगळं होते आहे. आम्ही सरकारकडे मागणी करतो आहोत, तुम्ही या संदर्भातली SIT नेमा, सर्व प्रकरण निकोंदून काढा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. आणि जो कोणी दोषी असेल त्याला अजिबात पाठीशी घालू नका. आवश्यकता पडली तर न्यायालयीन चौकशी करा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.